श्री स्वामी समर्थ। मी श्रद्धाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कसे करायचे, त्याचं महत्त्व काय, त्याचा विधी काय, हे सगळं जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या श्रद्धाच लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर गाईज, कन्यापूजन का करावे? तर कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप सारं महत्त्व आहे, कारण देवी ही कन्या स्वरूपातच प्रगट झाली होती, म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचं खूप महत्त्व आहे। तर कन्यापूजन कोणी करावे? तर घरातील स्त्री पुरुष दोघांनीही कन्यापूजन केलेलं चालते। तर दुसरं म्हणजे कन्यापूजन हे किती वर्षाच्या वयोगटातील मुलींचं करावे? तर कन्यापूजन हे 2 ते 10 आणि जास्तीत जास्त 12 वर्षाच्या मुलींचं कन्यापूजन करावे का? तर कधी कधी 10 किंवा 12 वर्षाच्या पुढील मुलींचे पिरियड्स वगैरे चालू होतात। तर ज्या मुली सात्विक असतात किंवा ज्या मुलींचे पिरियड्स वगैरे येत नाही, अशाच मुलींचं आपल्याला कन्यापूजन हे करायचं आहे। म्हणून 2 ते 10 तर जास्तीत जास्त 12 वर्ष वयोगटातील मुलींचं तुम्ही कन्यापूजन करू शकता। तर या मुलींना सात्विक कन्या असं म्हणतात। ज्या मुलींची पिरियड्स येत नाही तर त्या मुलींना सात्विक गुणांची कन्या असं म्हणतात। तर अशाच मुलींचे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे। तर कन्यापूजन हे आपण करतोच। तर कन्यापूजनाबरोबर आपला एक बटुक भैरव म्हणजे छोट्या मुलाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तर का? तर प्रत्येक देवीच्या मंदिरात आपण देवीच्या पायापाशी बघतो तर एक बटुक भैरव आपल्याला दिसतो। तर बटुक भैरवाची पूजा केल्याशिवाय देवीची पूजा ही निष्फळ ठरते। म्हणून कन्यापूजनाच्या वेळी आपण एक छोट्या मुलाची देखील आपण पूजा करायची आहे। तर त्याने सगळ्या देवींची पूजा केल्याचं फळ आपल्याला भेटून जाईल। कन्यापूजन का करावे? तर देवी दुर्गेचं 6वं रूप देवी कात्यायनी ही कात्यायन ऋषींच्या आश्रमात देवी कात्यायनी 8 वर्षाच्या मुलीच्या स्वरूपात प्रगट झाली, म्हणून आपण कन्यापूजन हे करतो। तर कन्यापूजन कधी करावे? तर कन्यापूजन हे तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता। तर त्याला काहीही असे नियम नाही। तर सकाळ संध्याकाळ दुपार यावेळी तुम्ही कन्यापूजन कधीही करावे। आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी कन्यापूजन हे तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसातही करू शकतात। पहिल्या दिवशी तुम्ही जर शक्य असेल तर जे नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर तुम्ही त्या दिवशी एका कन्याचं पूजन करू शकता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 2 कन्याचं पूजन करू शकता, तिसऱ्या दिवशी तुम्ही 3 कन्या, 4थ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9 आणि 10व्या दिवशी 10 अशाही कन्यांचं पूजन तुम्ही करू शकता। आणि ज्यालाही असं शक्य नसेल त्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसात कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता। तर कन्यापूजन हे किती कन्यांचं केलं पाहिजे? तर असं काही नाही, कारण की शक्यतो ह्या सात्विक कन्या आपल्या जवळपास शक्यतो पटकन भेटत नाही। तर तुम्ही कन्यापूजन हे एका मुलीचंही करू शकता, दोघींचंही करू शकता, तिघांचंही करू शकता, 5 जणींचंही करू शकता। जेवढ्या कन्या तुम्हाला अवेलेबल होईल तेवढ्या कन्यांचं तुम्हाला कन्यापूजन हे करायचं आहे। तर कन्यापूजन हे अजून कुठल्या दिवशी करायचं आहे? तर कन्यापूजन हे तुम्ही अष्टमी, सप्तमी, नवमी या 3 दिवसात कधीही कन्यापूजन करू शकतात। तर कन्यापूजन हे 2 वर्ष ते 10 वर्ष वयोगटातील का दिलेलं आहे? तर 2 वर्षाच्या मुलीला तुम्ही कुमारी म्हणून तिचं कन्यापूजन करू शकता, 3 वर्षाच्या मुलीची तुम्ही त्रिमूर्ती देवी म्हणून कन्यापूजन करू शकता, आणि 4 वर्षाची मुलगी जी आहे तिला कल्याणी म्हणून तिची तुम्ही पूजा करू शकता, 5 वर्षाची मुलगी रोहिणी म्हणून तिची तुम्ही कन्यापूजन करू शकता, 6 वर्षाची जी मुलगी आहे तिला कालिका देवी म्हणून तिचं तुम्ही कन्यापूजन करू शकता, 7 वर्षाची जी आहे तिचं चंडिका म्हणून तुम्ही कन्यापूजन करू शकता, आणि 8 वर्षाची जी आहे तिचं शांभवी म्हणून कन्यापूजन करू शकता, 9 वर्षाची आहे तिचे दुर्गा देवी म्हणून तुम्ही कन्यापूजन करू शकता, आणि जी 10 वर्षाची मुलगी आहे तिला सुभद्रा म्हणून
तुम्ही तिचं कन्यापूजन करू शकता। आणि या 10 ज्या कन्या आहेत त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा म्हणजेच बटुक भैरवाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तर एका छोट्या मुलाची देखील तुम्ही पूजा करूनच घ्या, कारण या ज्या 10 ज्या कन्या आहेत तुम्ही त्यांचं पूजन केलेलं आहे, तर त्याचं फळ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही एक बटुक भैरव म्हणून छोट्या मुलाचं देखील हे पूजन करून घ्या, कारण याचं खूप आपल्याला कन्यापूजनमध्ये महत्त्व आहे। कन्यापूजन कसे करावे, तर कन्यापूजन ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही ज्या कन्यांचं पूजन करायचं आहे त्या कन्यांना आमंत्रण द्या आणि दुसऱ्या दिवशी आपले सगळं घर हे स्वच्छ करा। तर आपली लादी वगैरे असेल तर त्याच्यात गोमित्र, जाडं मीठ, हळद टाकून तुम्ही सगळी लादी वगैरे पुसून घ्या। उंबऱ्याला हळदीचं लेंपन करा, दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही घरात त्यांना बोलवण्यापूर्वी एक छानसं आसन टाका आणि तुम्ही त्यांचा घंटानाद करून त्यांचं तुम्ही घरात आगमन करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला कन्यांना आमंत्रण द्यायचं आहे। तर कन्यांचं आमंत्रण आपल्याला दिल्यानंतर आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहे। तर शक्यतो कन्यापूजन करते वेळेस तुम्ही खीरपुरीचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य तुम्ही कन्यांना नक्कीच द्या, कारण खीरपुरी किंवा शिरा हा देवीला खूप आवडता नैवेद्य आहे, म्हणून तुम्ही खीरपुरी किंवा नुसता शिरा देखील तुम्ही मुलींना नैवेद्याच्या स्वरूपात देऊ शकता। एखादा फळ तुम्ही त्यांना द्या आणि त्यांचं आवडतं शाळेच्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता। त्यांचं जे मेकअपचं सामान आहे तर ते देखील तुम्ही कन्यांना देऊ शकता। आणि कन्यांची पूजा कशी करायची, तर त्यांना सर्वप्रथम आपल्या घरात एंट्री दिल्यानंतर त्यांना स्वच्छ आसन बसायला द्यावे। तर आपल्याकडे एखादं मोठं ताट परात जर असेल तर त्यात त्यांचे पाय ठेवून स्वच्छ पाणी घेऊन त्या पायांवर तुम्ही पाणी टाकून त्यांचे पाय स्वच्छ धुवून नंतर जी स्त्री जर तुम्ही त्या स्त्रीनी जर कन्याचं पूजन करायचं असेल तर तुम्ही साडीचा पदर आहे त्या पदराने त्यांचे पाय वगैरे पुसून घ्या। नंतर त्या पायावर तुम्ही स्वस्तिक काढून घ्या। स्वस्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू आणि फुलं वाहून त्या कन्यांचं तुम्ही वाकून नमस्कार करून त्यांची पूजा करून घ्या आणि नंतर त्यांना हळदी कुंकू लावून तुम्ही औक्षण देखील करू शकता। एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना जेवण द्या, त्यांचा आवडत्या वस्तू द्या, एखादं फळ द्या जाते वेळेस आणि त्यांची अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता। तर काहीच हे झालं कन्यापूजन कसं करायचं। तर आता तुमचं कन्यापूजन सगळं झालेलं आहे। तर कसं असतं, छोट्या छोट्या मुली असतात तर त्या थोड्या त्रास वगैरे देतात, तर आपण काय करतो कन्यापूजन वगैरे झाल्यानंतर काय म्हणतो, झालं आता चला आता निघा। तर असं करायचं नाही। तर का, तर त्या देवी स्वरूपात आपल्या घरात आलेल्या असतात, त्यांना आपल्या घरात खेळू द्या, पसारा करू द्या, बागडू द्या, कुठं काही करू द्या, तर त्यांना स्वतःहून जा म्हणायचं नाही, कारण की जा म्हटलं तर देवी स्वतःहून आपण देवीला आपल्या घराच्या बाहेर काढून दिल्यासारखं होतं। म्हणून ज्या कोणी मुली तुमच्या घरात कन्यापूजनासाठी येईल तर त्यांना स्वतःहून जा म्हणू नका। त्यांना जेव्हा वाटेल, जेव्हा त्यांना घरी त्यांच्या जायचे तेव्हा त्यांना जाऊ द्या। तर गाईज अशा प्रकारे कन्यापूजन कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता सांगितलेला आहे। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही जर माझ्या श्रद्धास लाईफस्टाईल या चॅनलला नवीन असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।